पान क्रमांक 239 करिंथकरास पहिलं पत्र अध्याय 13 वचन 4 ते 7 मी वाचतो, कान देऊ नये का. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारित नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते, ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने आपल्याला आज्ञा दिलेली आहे की तुम्ही एकमेकावर प्रेम करा. आणि आपण ही आज्ञा समजावून घ्यायचा प्रयत्न करतो की आपल्याला एकमेकावर प्रेम करायचं आहे. देवाची अशी आज्ञा आहे की आपण एकमेकावर प्रेम करावं. हालेलुया, हालेलुया. पण प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं, पुष्कळ वेळा आपण ते समजावून घेत नाही. प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं. आणि या वचनामध्ये सांगितलेलं आहे की प्रेम काय असतं नक्की, प्रेमाचा अर्थ काय. या जगामध्ये माणूस हजार गोष्टी शिकतो पण मुख्य गोष्ट शिकत नाही. आपण मोठमोठी पुस्तकं वाचतो, मोठमोठ्या पदव्या घेतो, परंतु मुख्य गोष्ट जी आहे ती आपण शिकत नाही. देवाची माणसासाठी एकच आज्ञा आहे आणि ती आज्ञा आहे की तुम्ही एकमेकावर प्रेम करा. आज्ञा पूर्ण अशी आहे, तुम्ही देवावर आणि माणसावर प्रेम करा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जेव्हा शाळेतली पुस्तकं वाचतो, कॉलेजमधली पुस्तकं वाचतो, तेव्हा आपल्याला ह्या जगाचं ज्ञान मिळतं. आपण जेव्हा शाळेची पुस्तकं वाचतो किंवा कॉलेजमधली पुस्तकं वाचतो तेव्हा ह्या जगाचं ज्ञान आपल्याला मिळतं. पण ह्या जगाचं ज्ञान आपल्याला यशस्वी जीवन जगण्यासाठी खऱ्या अर्थाने मदत करत नाही. याचं कारण असं, जर आपलं जीवन जिवंत देवाला पसंत नसेल, मान्य नसेल, तर त्याच्याकडनं आपल्याला कोणत्याच प्रकारचा आशीर्वाद मिळणार नाही आणि आपलं जीवन आपल्यासाठी एक नरक बनेल. आणि आज जीवन लोकांसाठी नरक बनलेलं आहे. किती लोक म्हणतात कधी एकदा हे जीवन यात्रा संपते. काही लोक तर स्वतःहून जीवन यात्रा संपवतात, आपण त्याला आत्महत्या म्हणतो. जर परमेश्वराचा आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा जर माणसावर नसेल तो माणूस ह्या जगामध्ये नरकासारखं जीवन जगतो. परंतु परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराचे आशीर्वाद मिळवायचे कसे, त्याच्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. आणि परमेश्वराची सगळ्यात मोठी आज्ञा कोणती आहे, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. जसं तू स्वतःवर प्रेम करतोस तसं तू आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, देव जर असं म्हणतो की तुम्ही शेजाऱ्यावर प्रेम करा, तर शेजाऱ्यावर प्रेम करायचं कसं ते कधी आपण शिकलो का, शिकतो का. हालेलुया, हालेलुया. प्रेम नक्की काय आहे. मी माझ्या शेजारी असलेल्या माणसावर प्रेम केलं पाहिजे. प्रेम केलं पाहिजे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे. या वचनामध्ये आहे, प्रीती सहनशील आहे, प्रेम सहनशील आहे. जर मी लोकांवर प्रेम करत असेल तर लोकांचं मी सहन करणार. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, केवढी कठीण गोष्ट झालेली आज ही सहन करणे. अतिशय कठीण गोष्ट आहे. माणूस माणसाला आज सहन करत नाही आहे. पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 1993 मला वाटतं, 1993. मी हाँगकाँगला होतो आणि मी गाडीमध्ये होतो, ट्रेनमध्ये होतो. मी असा हात पकडला होता, उभा होतो आणि मी बाजूला बघितलं तर एक म्हातारा मनुष्य माझ्याकडे रागाने बघत होता.
आता परका देश, माझं तिकडे कोणी नाही, मी जरा घाबरलो. तो म्हातारा, माझ्या लक्षात येत नाही की मी काय गुन्हा केला आहे, हा कशाला माझ्याकडे रागाने बघतोय. आणि नंतर मला कळलं की माझं अंग त्याच्या अंगाला लागलं म्हणून तो रागावला होता. त्याला मुंबईची ट्रेन माहित नाही. हालेलुया, हालेलुया. माझं अंग त्याच्या अंगाला लागलं म्हणून तो माझ्याकडे रागाने बघत होता. म्हणून म्हणतो माणसाला आज माणूस सहन होत नाही. हालेलुया, हालेलुया. तुम्ही तुमच्या हाताखालच्या पिऊनला सांगितलं, बाबा रे एक इलेक्ट्रिसिटीची फाईल घेऊन ये, आणि त्याने इलेक्ट्रिसिटीची फाईल आणायची ऐवजी टेलिफोनची फाईल आणली. मग तो काय करतो, आणि तुला कळत नाही, मी तुला इलेक्ट्रिसिटी फाईल सांगितलं, तू टेलिफोनची फाईल आणली. अक्कल आहे का अक्कल? अक्कल आहे का अक्कल? डोकं आहे का तुला? डोक्यात बटाटे भरल्यात. हालेलुया, हालेलुया. मी तुला इलेक्ट्रिसिटीची फाईल आणायला सांगितली, तू टेलिफोनची फाईल आणली. तुला अक्कल आहे का? माणसाला माणूस सहन होत नाही. एका कुटुंबात मी गेलो, तिथे तो पुरुष नव्हता, त्याची बायको होती. मी तिला विचारलं, अंकल कुठे दिसत नाहीत? तर ती म्हणते, तो सैतान आज घरात नाही, तो बरा आहे. तिचा नवरा, तो सैतान आज घरात नाही, तो बरा आहे. एकदा मी गेलो, तो अंकल होते, आंटी नव्हती. अंकल एकटे होते, आंटी नव्हती. म्हटलं, अंकल आज आंटी कुठे दिसत नाही? ती कटकट आज घरात नाही, ती बरी आहे म्हणे. बायको म्हणजे कटकट आणि नवरा म्हणजे सैतान. काही लोकांचं तर विचित्र असतं, बायकोला मारतात आणि कुत्र्याला चुमतात. कुत्रा, माझा कुत्रा, माझा कुत्रा, माझा कुत्रा, आणि बायकोच्या थोबाडीत मारतात. असे काही पुरुष आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या सगळ्यांसाठी प्रवचन आहे, आपण सहनशील आहोत का? माणसाला माणूस सहन होत नाहीये. हालेलुया, हालेलुया. गाडीमध्ये आपण सेकंड क्लासचा विचार केला, फर्स्ट क्लासचा सुद्धा आजकाल ती स्थिती आहे. अंगाला अंग लागलं, ए सरळ उभा राहा, नाही फर्स्ट क्लासला जा. अरे भाऊ, त्याच्याकडे पैसे असते तो फर्स्ट क्लासला गेला असता, तुला कशाला विचारलं असतं? हालेलुया, हालेलुया. पैसे नाहीत म्हणतो सेकंड क्लासला आहे. नीट सरळ उभा राहा, सरळ उभा राहा. माणसाला माणूस सहन होत नाही. आणि देवाचं वचन सांगतं, आपण प्रेम केलं पाहिजे, म्हणजे सगळ्यांचं सहन केलं पाहिजे. बायबलमध्ये दुसरं एक सुंदर वचन आहे, एकमेकांचं सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचं गाऱ्हाण असल्यास आपसात क्षमा करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कधी कधी नवरा बायको भांडतात आणि तेवढ्यात जर पाहुणा आला तर तो म्हणतो, ही वेडी, ही अक्कल नाही, हिला मी किती वेळा सांगितलं. तो पाहुणा म्हणतो, पाहुणा काय बोलणार? चांगला असेल तर मान डोलवेल, वाईट असेल तर आगीत तेल टाकेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसाला माणूस सहन होत नाहीये. आणि वचन स्पष्टपणे सांगतं की प्रीती सहनशील आहे, प्रेम सहनशील आहे. स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये आला, तेव्हा त्यांनी 12 वेडी माणसं निवडली. तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे की येशूचे शिष्य अशिक्षित होते? आणि येशू एकदा म्हणाला, तो प्रार्थना करत होता, जेवायच्या अगोदर प्रार्थना चालू होती, आणि येशू म्हणाला, हे स्वर्गातील पित्या, ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून तू ह्या बाळकास प्रगट केल्या. तिकडे बसले सगळे पंडित, तिकडे बसले सगळे विद्वान, तिकडे बसले सगळे ज्ञानी लोक, त्यातला एक माणूस पण माझा शिष्य नाही आहे. माझ्यासमोर बसले, त्यांनी शाळा कधी पाहिली नाही, त्यांनी पुस्तकं कधी वाचली नाहीत, त्यांच्याकडे जरासं सुद्धा ज्ञान नाही आहे, आणि ते माझे शिष्य आहेत. आणि ज्ञानी आणि विचारवंत लोक माझ्यापासून दूर आहेत. खरेच पित्या, हे तुला योग्य दिसले. आणि अशा लोकांबरोबर तो 3.5 वर्ष राहिला. असं म्हणतात प्रभू येशूने आपल्या कार्याचा आरंभ
30व्या वर्षी केला आणि 33.5 वर्षाचा जेव्हा तो झाला तेव्हा तो क्रूसी मरण पावला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 3.5 वर्ष अशा लोकांबरोबर तो राहिला. त्याने त्यांचं सगळं सहन केलं, त्यांचं अज्ञान सहन केलं, त्यांचा अडाणीपणा सहन केला, त्यांचा दुष्टपणा सहन केला. प्रीती सहनशील आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्याला जर दुसऱ्यावर प्रेम करायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला करता आली पाहिजे, दुसऱ्यांचं सहन करता आलं पाहिजे. दुसऱ्यांचा दुष्टपणा सहन करता आला पाहिजे, दुसऱ्यांची अनिती सहन करता आली पाहिजे, दुसऱ्यांचा उद्धटपणा सहन करता आला पाहिजे, दुसऱ्यांचा स्वार्थ सहन करता आला पाहिजे, दुसऱ्यांची अपप्रवृत्ती सहन करता आली पाहिजे. आपल्या भोवतालची माणसं वाईट वागणार, आपल्याला ते सहन करता आलं पाहिजे. प्रीती सहनशील आहे. हालेलुया, हालेलुया. तुमच्या मुलाचं लग्न झालं, सून घरात आली, सून घरात आली की घरातल्या जीवनाला एक कलाटणी मिळते. हालेलुया. आणि मग नवीन वादळ सुरू होतं. कधी कधी ते कोल्ड वॉर असतं, शीतयुद्ध. म्हणजे सून समोरनं आली की सासू अशी चालली, भांडण कधीच नाही, पण एकमेकीच्या तोंडावर कधीच पाहणार नाहीत. कोल्ड वॉर म्हणतात त्याला, शीतयुद्ध. आणि कधी कधी तर 15 दिवसामध्ये कमरेवाले दोघी भांडायला लागतात, सासू सून. आणि मध्येच सासऱ्याला पण खेचतात. तो बेटा म्हणतो मला भांडायचं नाही, पण सासू म्हणते नाही, तुम्ही तिला साथ देता, सुनेला साथ देता. आणि अजून मग आगीत तेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन पुढे म्हणतं प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे. परोपकार म्हणजे काय? दुसऱ्यावर उपकार करणं, दुसऱ्यांचं भलं करणं, दुसऱ्यांचं कल्याण करणं, दुसऱ्यांचं चांगलं करणं. आपल्या स्वभावामध्ये आहे का? अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. तुम्ही बसमध्ये कॉर्नरच्या सीटला बसलेला आहात, कोपऱ्यातली जागा, आणि मग बाहेर बघता वारा येतो, बरं वाटतं, आणि तुम्ही अगदी वळून बघता तेवढ्याच बाजूला एक म्हातारा उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, बिचाराला धड उभा राहता येत नाही, तो असा उभा राहिलाय. तुम्ही बघता आणि बघता बरोबर तुम्ही तोंड फिरून पुन्हा खिडकीतून बाहेर बघता, आणि पुन्हा उतरेपर्यंत ह्या बाजूला बघणार नाही, कारण ह्या बाजूला बघितल्यावर जागा द्यायला लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कॉर्नर जवळचं जे सीट असतं त्याला फेविकॉल लावलेला असतो, फेविकॉल. त्यावर बसला माणूस की उठवत नाही. हालेलुया, हालेलुया. आपण परोपकार कसे करणार, दुसऱ्यावर उपकार कसे करणार? एक तुमचा मित्र रात्री 12 वाजता तुमच्याकडे येतो आणि सांगतो उद्या माझ्या मुलाचं कॉलेजमधलं ऍडमिशन आहे आणि किमान 10,000 रुपये भरायला पाहिजेत, तुम्ही देऊ शकाल का? तुमच्या कपाटामध्ये 10,000 रुपये आहेत आणि तुम्ही सांगता 10,000 रुपये आज माझ्याकडे नाही, कालच मी अमुकाला देऊन टाकले. तुम्ही 2 दिवसापूर्वी आला असतात, मी दिले असते. आणि तुमच्या कपाटात 10,000 असतात, तुम्हाला ते द्यायचे नसतात. हालेलुया, हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या मित्राचा मुलगा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतोय आणि त्याला गरज आहे 10,000 रुपयाची. तुम्ही जेव्हा कपाटातून काढून त्याला 10,000 रुपये देता रात्री 12 वाजता, तेव्हा तुम्ही त्याच्यावर उपकार करता. प्रीती परोपकारी आहे. हालेलुया, हालेलुया. प्रीती हेवा करीत नाही, जेलसी, हेवा. हालेलुया. तुमच्या शेजारच्या माणसाने कार घेतली नवीन की तुम्हाला हेवा वाटतो का, जेलसी वाटते का? आतापर्यंत तो सेकंड हँड मोटरसायकलवर जात होता. सेकंड हँड मोटरसायकलवर जाणारा माणूस अचानक न्यू ब्रँड नवी मारुती कार घेतो, तेव्हा तुम्ही म्हणता जेलसी. त्याला हिंदीमध्ये जलन म्हणतात. हा रोग कॅन्सर पेक्षा भारी आहे. जेलसी कुणाला कुणाची वाटू शकते, जेलसी कुणाला कुणाची वाटू शकते.
नवरा MA झालेला आहे आणि त्याला 6,000 पगार आहे, बायको BA BEd झालेली आहे आणि तिला 12,000 पगार आहे, तर नवऱ्याला बायकोची जेलसी वाटते. ही माझ्यापेक्षा कमी शिकलेली आहे, मी MA आहे, ती BA BEd आहे, पण हिला 12,000 पगार आहे, मला 6,000च पगार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दोन भाऊ असतात, एक भाऊ चांगला शिकतो, MA MCom MSc काहीतरी, आणि त्याला 10-12,000 पगार मिळतो. दुसरा भाऊ 9वीतनं शाळा सोडतो आणि पुढे तो बिल्डर होतो, आणि बिल्डर झाला की त्याला महिन्याला 1 लाख 2 लाख मिळतात, आणि हा जो MSc झालेला आहे त्याला महिन्याला 10-12,000 मिळतात. आणि मग तो बिल्डर भाऊ आहे त्याचा ह्याला हेवा वाटतो, जेलसी वाटते. जेलसी सगळ्या जगामध्ये हा रोग आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रीती हेवा करीत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रीती बढाई मारित नाही. बढाई मारणे म्हणजे मोठेपणा सांगणे, मी कोणीतरी मोठा आहे, स्वतःला उंचावणे. प्रीती बढाई मारत नाही, प्रीती फुगत नाही, थोडक्यात गर्व करीत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. फार कठीण गोष्ट आहे. समजा एक 7-8 माणसं बसलेली आहेत, त्याच्यात एकच शिकलेला आहे. तो शिकलेला माणूस काय करणार? नाही माझं काय आहे, म्हणजे काय आहे, काय आहे, त्याला राहवत नाही. तो BA झालाय ते सांगायला पाहिजे लोकांना, बाकी सगळे मॅट्रिक आहेत, मग तो BA झालाय तर सांगणार कसा? मग काय आहे त्याचं, काय आहे? प्रीती बढाई मारत नाही आणि फुगत नाही. बढाई कसली कसली मारता येते? बढाई पैशाची, शिक्षणाची, ताकदीची, सौंदर्याची, आणि बढाई कसली? बढाई पदाची, पद पोझिशन. अनेक लोकांना ह्याची बढाई मारायची असते. काही लोकांना आपल्या घराण्याचा गर्व असतो, तो अमुक घराण्यात जन्मलेला आहे. हालेलुया. आणि बढाई मारतात. सगळ्या प्रकारची बढाई वाईट आहे, सगळ्या प्रकारची बढाई वाईट आहे. आयुष्यात कधी गर्व करू नका. गर्वाचं घर खाली असं म्हणतात, पण बायबलमध्ये काय म्हटलंय? देव गर्विष्ठांना विरोध करतो. देव गर्विष्ठांना विरोध करतो. हालेलुया. बढाई मारू नका, गर्व करू नका, कशानेही फुगून जाऊ नका, पैशाने फुगून जाऊ नका. पैसा जास्त असला वा वा नाही, शिक्षण जास्त झालं नाही. प्रीती बढाई मारत नाही, प्रीती फुगत नाही. हालेलुया, हालेलुया. ती गैरशिस्त वागत नाही, प्रीती गैरशिस्त वागत नाही. हालेलुया. आपल्यामध्ये शिस्त असली पाहिजे. ज्याच्याजवळ प्रेम आहे त्याच्यावर शिस्त आहे, कारण शिस्त आहे म्हणजे आपल्या शरीरावर आपला ताबा आहे. तुम्हाला सांगितलं रांगेने जा, तर रांगेने जाण्यासाठी तुमच्याकडे ताकद पाहिजे. रांगेने जाण्यासाठी शक्ती लागते, रांगेने न जाण्यामध्ये शक्ती लागत नाही. गैरशिस्तीने वागण्यासाठी शक्ती लागत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शिस्त असणं म्हणजे प्रेम करणं. शिस्त नाही तिकडे प्रेम नाही. शिस्त असलीच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रीती स्वार्थ पाहत नाही. आपल्या सगळ्यांमध्ये स्वार्थ असतो. हालेलुया. मी नेहमी उदाहरण देतो. 2 प्रकारचे नवरे असतात. एक नवरा घरात आला, बायकोला म्हणतो काय केलं जेवायला, तर ती म्हणते मग आण. पापा पाणी घेतला, गेला, बेडवर झोपला. दुसऱ्या नवरा आला घरामध्ये, बायकोला म्हणतो काय केलं जेवायला, मग चल आपण जेवूया. ती म्हणते तुम्ही जेवा. नाही नाही आपण एकत्र बसूया. नाही तर तू अगोदर जेव. नवरा बायकोला सांगतो आपण एकत्र जेवूया, आणि मग ते नवरा बायको एकत्र जेवतात. आणि पहिला नवरा कसा आला, जेवला, जाऊन झोपला. बायको जेवो की न जेवो, मुलं जेवत की न जेवो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्यापैकी असे किती नवरे आहेत हे दुसऱ्या नवऱ्यासारखे आहेत? थोडे असतील, जास्त नाही, थोडे असणार. प्रीती स्वार्थ पाहत नाही. हालेलुया. एक सुंदर गोष्ट सांगतात आणि सत्य आहे. एक ठिकाण असं आहे जिकडे पुष्कळ लोक आहेत आणि तिकडे मध्ये
सुंदर असं पेय आहे. आपण आपल्या पृथ्वीवरचं पेय घ्यायचं, समजा मध घेऊया, मध किंवा लस्सी, चांगलं पेय आहे. प्रत्येकाच्या हातात चमचे आहेत, मोठे चमचे, एवढे मोठे चमचे. तो प्रत्येक माणूस चमचा टाकतो आणि पिऊ शकत नाही, अंगावर सगळं सांडतं. एवढा मोठा चमचा तोंडात कसं घेणार तुम्ही? तो घेतो, सगळे माखलेले आहेत त्या द्रव पदार्थाने, पण कोणाच्याही तोंडात ते पेय जात नाही आहे, सगळे वैतागलेले आहेत. तसं दुसरं एक दृश्य आहे, तिकडे पण हेच सीन आहे की मध्ये द्रव पदार्थ आहे आणि प्रत्येकाच्या हातात लांब चमचे आहेत. तिकडे काय करतात माहिती? चमचा भरून दुसऱ्याच्या तोंडात देतात. प्रत्येक जण चमचा भरून दुसऱ्याच्या तोंडात देतो, सगळे आरामात पितात. पहिलं दृश्य नरकाचं आहे, दुसरं दृश्य स्वर्गाचं आहे. हालेलुया. स्वर्गात आनंद का आहे? कारण स्वर्गात माणूस दुसऱ्याची सेवा करतो. नरकात दुःख का आहे? कारण नरकात माणसं स्वार्थी असतात, अप्पलपोटी असतात. मराठीतला अजून चांगला शब्द स्वार्थाला, स्वार्थ लोक सगळे शब्द वापरतात. अप्पलपोटीपणा, आपलं तेवढं बघायचं. प्रीती स्वार्थ पाहत नाही. हालेलुया. प्रीती चिडत नाही, प्रीती चिडत नाही. आपण सगळे चिडतो, रागावतो, संतापतो, संतापतो ना. आणि बायका सगळे चिडतो, आपण संतापतो, रागावतो. राग ताब्यात राहायला पाहिजे. जेव्हा राग येतो तेव्हा राग आवरता आला पाहिजे. आता काही लोकांनी गावठी उपाय काढले आहेत. ते गावठी उपाय काय कामाचे नाहीत. ते म्हणजे राग आला की पाणी प्या, मग राग जाईल. काय भरोसा? पाण्याने ताकद मिळाली तर डबल रागावणार, पाणी आला ताकद येते अजून रागावणार. रागावर ताबा ठेवता आला पाहिजे, राग काबूत ठेवता आला पाहिजे. प्रीती चिडत नाही. हालेलुया. प्रीती अपकार स्मरत नाही. फार सुंदर वचन आहे. अपकार, कोणी आपल्याला त्रास दिला असेल, कोणी आपलं वाईट केलं असेल, त्याला आपण अपकार म्हणतो, उपकार नाही. उपकाराचा विरोधार्थी शब्द आहे हा, अपकार. प्रीती अपकार स्मरत नाही. मी या माणसाकडे 5,000 रुपये मागितले, त्याच्याकडे पैसे होते पण त्याने मला दिले नाहीत, ठीक आहे, हा अपकार आहे त्याचा. पण तुम्ही नेहमी हेच सांगणार लोकांना, अपकार स्मरू नका. लोकांनी आपल्याला दिलेला त्रास जो आहे तो आपण विसरायचा असतो. लोकांनी आपल्याला जो त्रास दिलेला आहे तो आपल्याला विसरता आला पाहिजे. लोकांनी आपल्याला मदत केली नाही हे आपण विसरलं पाहिजे. प्रीती अपकार स्मरत नाही. पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुंबईला एक बाहेरून आले होते. त्या दराने सांगितलं की तुमच्या मनात कोणाविषयी राग असेल तर त्या रागाबद्दल त्या व्यक्तीला क्षमा करा. एका पुरुषाने आपल्या मनामध्ये बायकोविषयी राग ठेवला होता. 21 वर्षापूर्वी त्याच्या बायकोने एक चूक केली होती. 21 वर्ष याच्या मनात राग होता बायकोविषयी. त्याने सांगितलं, हे प्रभू येशू, मी माझ्या बायकोला क्षमा करतो. आणि क्षमा करता बरोबर त्याच्या पायाला इकडे हाड वाढलं होतं. ते हाड जागच्या जागी विदळून गेलं. 21 वर्षे त्याच्या मनामध्ये बायकोविषयी राग होता. बायकोला क्षमा करता बरोबर हाड निघून गेलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणूस इतका काळ अपकार स्मरू शकतो का? मी तुम्हाला सांगतो, आपल्या सगळ्यांना सवय लागली पाहिजे. दुसऱ्यांनी आपलं जे वाईट केलेलं आहे ते कधीही आठवायचं नाही. देवाचं वचन सांगतं हे आठवायचं नाही. आणि बघा, मी तुम्हाला आपलंच उदाहरण देतो, व्यवहारातलं उदाहरण देतो. जर तुमच्या मुलाने तुम्हाला मारलं तर तुम्ही आठवण ठेवाल त्याची? नाही ठेवणार. मुलाने जर वडिलांना मारलं तर वडील त्याची आठवण ठेवणार नाहीत. मुलाने जर आईला मारलं तर आई त्याची आठवण ठेवणार नाही. कारण आईचं प्रेम, मुलाचं, वडिलांचं प्रेम. मग तुमच्या मुलाने केलेला अपकार जर तुम्ही आठवत नाही तर देवाचं वचन सांगतं, दुसऱ्या कोणी सुद्धा अपकार केला असेल तर तो आठवू नका. हालेलुया, 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 हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दुसऱ्याने आम्हाला दिलेला त्रास जो आहे तो आठवायचा नाही. या माणसाने मला अमुक दिवशी त्रास दिला होता, आठवू नका. 4 वर्षापूर्वी मी ह्या माणसाकडे गेलो होतो 10,000 रुपये मागायला, याने मला 10,000 दिले नाहीत, आठवू नका. मी ह्या माणसाकडे नोकरीसाठी गेलो होतो, याने मला मदत केली नाही, आठवू नका. आठवू नका. दुसऱ्याने आपल्याला दिलेला त्रास जो आहे तो आठवायचा नाही. जर आपण दुसऱ्यावर प्रेम करतो तर त्यांच्या चुका आठवायच्या नाहीत. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्या चुका आठवायच्या नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रीती चिडत नाही, अपकार स्मरत नाही. प्रीती अनितीमध्ये आनंद मानत नाही. हालेलुया. अनितीमध्ये आनंद. काही लोक म्हणतात, हे बघा माझा राग वाईट आहे, माझा राग वाईट आहे बरं का, मी रागावलो ना. म्हणजे त्याला त्याच्या रागाचा अभिमान वाटतो, त्याच्यात त्याला आनंद वाटतो. प्रीती अनितीत आनंद मानत नाही. अनिती, तुम्ही चोरी करत असाल आणि तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं, ही मोटरसायकल आहे ना, मी आता पळवून दाखवतो, त्याची चावी माझ्याकडे नाही तरी पण पळवतो. अनितीमध्ये आनंद मानणे. वाईट कामामध्ये तुम्हाला आनंद वाटतो का? प्रीती अनितीमध्ये आनंद मानत नाही. वाईट कामामध्ये आनंद मानता कामा नये, उलट वाईट कामाबद्दल पश्चाताप व्हायला पाहिजे. वाईट कामाबद्दल पश्चाताप व्हायला पाहिजे. हालेलुया. तुम्ही मोटरसायकल चालवता आणि कोणा एका माणसाला उडवलं, तुम्ही लोकांना सांगा, काय उडवला माहितीये, हा फटकन देऊन उडवला. अनितीमध्ये आनंद मानणे. काही करता, अरे 1 बाटलीने माझं होत नाही, 2 बाटल्या लागतात. मी काय 1 बाटली नाही, 1 पावशेर नाही घेत, मी घेतल्या मस्त 2 बाटल्या घेऊन. अनितीमध्ये आनंद मानणे, वाईट कामामध्ये आनंद मानणे. काय फसवला माहितीये त्याला, काय फसवला माहितीये त्याला, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना फसवता, त्याच्यात तुम्हाला आनंद वाटतो. प्रीती अनितीत आनंद मानत नाही. वाईट कामामध्ये जर तुम्हाला आनंद वाटत असेल तर तुम्ही सैतानाचे आहात, देवाचे नाही. हालेलुया, हालेलुया. तर सत्यासंबंधी आनंद मानते, खरेपणाबद्दल आनंद मानते. सत्याविषयी आम्हाला आनंद वाटतो, अनितीविषयी नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सत्याविषयी आनंद मानता आला पाहिजे, अनितीविषयी नाही. प्रीती सर्व काही सहन करते, सर्वांची आशा धरते आणि सर्वांसंबंधित धीर धरते. ही शेवटची 3 वचनं आहेत. परमेश्वर हे जग चांगल्याकडे नेत आहे आणि त्याला ते न्यायचं आहे, म्हणून तो आम्हाला चिमटे काढतो, टोचतो. आम्ही झोपलेले आहोत, आम्हाला जागा करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रीती सर्वांची आशा धरते आणि सर्वांसंबंधी धीर धरते. हालेलुया, हालेलुया. प्रीती सगळ्यांसंबंधित धीर धरते. आम्हाला धीर नाहीये. हालेलुया. लग्न झालं आणि 15 दिवसात तुम्हाला बायकोचा काही दोष दिसला की तुम्ही सांगता, काडी मोड, घटस्फोट, हिला फिट्स येतात. काय का बायको सोडायची? बायकोला फिट्स येतात, आम्हाला अगोदर माहित नव्हतं. आम्हाला अगोदर माहित असतं मी लग्न केलं नसतं. या लोकांनी आम्हाला फसवलं. अरे फिट्स येतात ना, फिट्स येतात ना, त्या फिट्स जाण्यासाठी प्रार्थना करा, इलाज करा, तिच्या फिट्स जाऊ द्यात. त्याच्यासाठी घटस्फोट घ्यायचा धीर नाही अजिबात. हालेलुया. मग असंच असेल तर एक नवरा चांगला बघितला, दारू पित नाही, काय गॅरंटी आहे तो आयुष्यात दारू पिणार नाही? आहे गॅरंटी? निर्व्यसनी नवरा करून द्या तुमच्या मुलीला. 5 वर्षे चांगली भरत आहात, 5 वर्षानंतर हळूहळू डुलायला लागतो. बघितला तेव्हा निर्व्यसनी होता, पण आता प्यायला लागला, काय करणार? हालेलुया, हालेलुया. धीर नाही अजिबात. अशी एक सुंदर कहाणी सांगतात. बाप आणि मुलगा शेतात काम करत होते आणि काम चालू असताना त्या वडिलांच्या कानावरती माशी बसली. तर बाबाने मुलाला सांगितलं, पोरा जरा माशी काढी. मुलाने बघितलं, अरे बाबाच्या कानाला माशी, वा मी सोडणार नाही आता. त्याने कुऱ्हाड घेतली आणि माशी मारण्यासाठी कुऱ्हाड हाणली
आणि कुऱ्हाड हाणता बरोबर कान कापून गेला. माझ्या बाबाच्या कानाला माशी म्हणजे काय? हो, मी सोडणार नाही आता. हा, माझ्या बाबाच्या कानाला माशी बसलीच कशी? सोडणार नाही माशीला मी. कुऱ्हाड घेतली आणि माशी कापूनच टाकतो म्हणे, आणि मारली कुऱ्हाड, आणि कुऱ्हाडीने कान कापून टाकला. धीर नाही, धीर नाही, सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया. प्रीती सर्वांसंबंधी धीर धरते. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, प्रीती सर्वांसंबंधी धीर धरते. एक सुंदर साक्ष आपल्या केंद्रामध्ये आहे. एक माणूस आपल्या केंद्रामध्ये प्रार्थनेला येतो. त्याची बायको 20 ते 22 वर्षे अशुद्ध आत्म्याने पछाडलेली होती. किती वेळा तिने स्वतःची आत्महत्या करायचा प्रयत्न केला, नवऱ्याला त्रास दिला. त्या बाईच्या वडिलांनी आणि आईने जावयाला सांगितलं, आमच्या मुलीला सोडून द्या आणि तुम्ही दुसरं लग्न करा, तुमचं आयुष्य तुम्ही फुकट घालवू नका. पण तिचा नवरा सांगतो, मी माझ्या बायकोला सोडणार नाही. 22 ते 23 वर्ष या माणसाने हाल सहन केले, आणि आशीर्वाद प्रार्थना केंद्रात त्याची बायको 100% बरी झाली. 100% बरी झाली. 22 वर्षे बायकोची सेवा कोण करेल? आणि ती अतिशय मॅड वागत होती, अतिशय मॅड, अतिशय मॅड. आणि देवाने तिला वाचवलं. 22 वर्षे या नवऱ्याने तिचं सहन केलं, तिच्याविषयी धीर धरला. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, प्रीती सगळ्यांसंबंधाने धीर धरते, वाट बघते. हालेलुया. आता आपल्याला कळलं प्रेम कसं करायचं. ते प्रेम कसं करायचं कळलं. ज्याला प्रेम करता येतं तो या जगात यशस्वी होणार. हालेलुया, हालेलुया. ज्याला प्रेम करता येतं तो या जगात यशस्वी होणार. कारण जो दुसऱ्यावर प्रेम करतो तो देवाचा लाडका असतो. हे जग देवाने एकाच सूत्रावर निर्माण केलेलं आहे, आणि ते सूत्र म्हणजे प्रेम आहे. जग बिघडलं याचं एकच कारण आहे, जगात प्रेम शिल्लक राहिलेलं नाही आहे. असं म्हणतात, तुम्ही संपूर्ण बायबल विसरलात तरी एक शब्द विसरू नका, आणि तो शब्द म्हणजे प्रेम. सगळ्या बायबलमध्ये एकच सांगितलेलं आहे, प्रेम. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेम म्हणजे सहन करणं. तुमच्या बाजूला बाई बसली आहे, तिच्या अंगाला घाण येत असेल कारण तिने 4 दिवस आंघोळ केली नसेल. का आंघोळ केली नाही? ती झोपडीत राहते आणि 4 दिवस तिकडे पाणी आलेलं नाहीये, म्हणून तिला आंघोळ करता आलेलं नाहीये, म्हणून तिच्या अंगाला घाण येत असेल. तुम्ही सहन करणार की नाही करणार? नाहीतर असं करणार. पण बायबल शिकवतं आपण सगळं प्रेम केलं पाहिजे, सगळ्यांचं सहन केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे प्रेम. दुसऱ्यावर प्रेम करता आलं पाहिजे. आणि आपण जर प्रेम करायला लागलो, नीट कान देऊ नये का? जेवढे कान ऐकतायत तेवढ्याने मी सांगतो, जे लोक देवावर आणि माणसावर प्रेम करतात ते सगळे लोक देवाचे लाडके असतात, आणि त्यांच्यासाठी देव काही करायला तयार असतो. तुमच्या शिक्षणाने तुम्ही देवावरती प्रभाव पाडू शकत नाही. तुमच्या डिग्रीला देव भाळत नाही, तुमच्या बंगल्याला देव भाळत नाही, तुमच्या कारवरती देव इम्प्रेस होत नाही आहे, तुमच्या रूपाने देव इम्प्रेस होत नाही आहे. देवाला आवडणारी एकच गोष्ट आहे, आणि ते म्हणजे तुमच्या हृदयातलं प्रेम. हालेलुया. तुम्ही किती चिकने दिसता त्याच्यावर देव भाळत नाही. तुमच्या कातडीचा रंग गोरा असला म्हणून देव खुश होत नाही. तुमच्याकडे एवढ्या मोठ्या पदव्या असल्या म्हणून देव तुमच्यावर खुश होत नाही. देव फक्त एकाच गोष्टीने खुश होतो आणि प्रसन्न होतो, आणि ती गोष्ट म्हणजे माणसाच्या हृदयातलं प्रेम. हालेलुया. डू नॉट मेक मिस्टेक. चूक करू नका. मेक नो मिस्टेक. चूक करू नका. कान देऊ नये का? तुमच्या अंतःकरणात काय आहे त्याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. तुमच्या अंतःकरणात जर देवाविषयी आणि माणसाविषयी प्रेम असेल तर तुम्ही ह्या जगामध्ये यशस्वी होणार म्हणजे होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. देवाबद्दल आणि माणसाबद्दल प्रेम पाहिजे आपल्या हृदयात. वस्तूबद्दल नाही आणि प्राण्याबद्दल नाही, देवाबद्दल आणि माणसाबद्दल. तुम्हाला तुमची कार आवडत असे, कार कार काय छान आहे नाही,
काही लोकांना कॉम्प्युटर आवडतो, माझा लॅपटॉप, माझा लॅपटॉप. काही लोकांना घड्याळ आवडतं, माझं घड्याळ, माझं घड्याळ. नाही, देवावर प्रेम करा आणि माणसावर प्रेम करा. हालेलुया, हालेलुया. जो देवावर आणि माणसावर प्रेम करतो तो देवाचा लाडका असतो आणि देव त्याच्यासाठी काही करायला तयार असतो. हालेलुया, 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 हालेलुया.